सर्व पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. आज आपण जो लेक्चर बघणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली 4थीची आणि 7वीची जी स्कॉलरशिपची बॅच आहे ती बॅच कशा पद्धतीने जॉईन करायची किंवा त्या बॅच जॉईन करण्यासाठी आपल्या ज्या काही स्टेप बाय स्टेप जे काही पद्धत आहे की काय काय तुम्हाला करावं लागणार आहे ते सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तत्पूर्वी मी तुम्हाला थोडंसं बॅच बद्दल माहिती सांगते. आपली 4थीची आणि 7वीची स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ती परीक्षा आहे आपली 26 एप्रिल रोजी. ठीक आहे, 26 एप्रिल रोजी जी परीक्षा आहे, आता जर तसं विचार केला तर आपल्या हातामध्ये 3 ते 3.5 महिन्यांचा साधारण वेळ आहे. ठीक आहे, मग आता हा 3 ते 3.5 महिन्यांमध्ये जर आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करणार? स्वतः अभ्यास कितीही आपण पूर्ण करायचा म्हटला तरी संपूर्ण जो सिलेबस आहे तो सिलेबस काही आपल्याकडनं कव्हर होत नसतो. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर बरेच फॅकल्टी आहेत, मोठे मोठे शिक्षक लोक आहेत, अनुभवी शिक्षक लोक आहेत. हे सर्वजण मिळून तुमची जी काही अभ्यासक्रम आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमच्या अभ्यासक्रमामधला सगळ्याचा सगळा अभ्यासक्रम जो आहे तो कंप्लीट करून घेतला जाईल. ठीक आहे, दुसरं काय आहे तर रेकॉर्डेड व्हिडिओज असणार आहे. ठीक आहे, म्हणजे लाईव्ह पण सेशन तुमचं असणार आहे, प्लस तुम्ही ते लाईव्ह सेशनच नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ म्हणून सुद्धा बघू शकता. आता हे जे रेकॉर्डेड असणार आहेत त्याच्यामुळे तुमचा काय फायदा होईल की आता जर समजा लाईव्ह चालू आहे, लेट्स से की दुपारी 12 वाजेला लाईव्ह सुरू झाला, आपण असं एक गृहीत धरूयात की दुपारी 12 वाजेला लाईव्ह सुरू झालं आणि त्यावेळेला तुम्ही शाळेमध्ये असाल, मग अशा वेळेला तुम्हाला ते लाईव्ह लेक्चर बघता येणार नाही. किंवा आपण म्हणूयात आपल्या बॅचेस मोस्टली आपण सकाळ संध्याकाळच्या वेळेला ठेवलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांकडनं कुठलंही लेक्चर जे आहे ते मिस होणार नाही. परंतु बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं, आपले दुसरे काहीतरी क्लासेस असतात किंवा काहीतरी इमर्जन्सी येऊन जाते, मग अशा वेळेला लेक्चर मिस होतं. मग ते लेक्चर जे आहे, मिस झालेलं लेक्चर आपल्याला पुन्हा बघता येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डेड आपल्याकडे बॅचेस आहेत. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आहेत आपल्याकडे. आपल्याकडे रेग्युलर टेस्ट सिरीज होणार आहेत. डेली बेसिसला सुद्धा तुम्हाला टेस्ट सोडवायला दिल्या जाणार आहेत, वीकली बेसिसला सुद्धा टेस्ट दिल्या जातील आणि त्याच्यानंतर पूर्ण अभ्यासक्रमावर सुद्धा तुमच्या टेस्ट ज्या आहेत त्या होणार आहेत. ठीक आहे, आणि मोबाईल असू देत किंवा लॅपटॉप असू देत किंवा कुठलंही तुमच्याकडे डिव्हाइस असू देत, त्या डिव्हाइसवर तुम्हाला बॅच जी आहे ती बॅच पूर्णपणे बघता येणार आहे. ठीक आहे, तो अशी ही जी आपली बॅच आहे ही बॅच सुरू होते 12 जानेवारी रोजी. ठीक आहे, 12 जानेवारी रोजी ही बॅच आपली सुरू होते. मग ही जी बॅच आहे या बॅचची किंमत किती? तर बॅचची किंमत आहे 4थीची देखील 499 आणि 7वीची देखील 499. ठीक आहे, आता हे जे 499 आहे ते तुम्हाला या 3-3.5 महिन्यांसाठी म्हणजे कधीपर्यंत 26 एप्रिल पर्यंत तुम्ही ही जी बॅच आहे ही कधी बघा, किती वेळा बघा, तुम्हाला फक्त 499 रुपये एकच वेळा भरायचे. ठीक आहे, म्हणजे असं नाहीये की आता 499 भरलेत मग परत पुढच्या महिन्यात परत भरावे लागतील का? नाही, तुम्हाला फक्त एक वेळेला हे पैसे भरायचे. ठीक आहे, तो 499 रुपयाची आपली ही बॅच आहे. आता मी तुम्हाला एक अजून सांगते की 12 जानेवारीला जरी बॅच लॉन्च होणार असली तरी बॅच लवकर विकत घ्या. त्याला कारण असं आहे की सध्या न्यू इयर सेलिब्रेशन म्हणून आम्ही त्याच्यावर दिलेले आहे 25% ऑफ. म्हणजे काय तर 499ची जी बॅच आहे ह्या 499 वर तुम्हाला 25%चा ऑफ आहे. ठीक आहे, आणि ही ऑफर जर संपली तर ही ऑफर संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा तशी ऑफर मिळणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर बॅच विकत घ्या. ठीक आहे, मग आता ही बॅच विकत घ्या तर मी म्हणते, पण बॅच विकत घ्यायची कशी? आपला जो मूळ मुद्दा होता त्याच्याकडे आपण येऊयात. ठीक आहे, तो सगळ्यात आधी आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे. ठीक आहे, प्ले स्टोअरवर तुम्ही गेलात की प्ले स्टोअरवर तुम्हाला इग्नाइट पाठशाला म्हणून सर्च करायचं. इकडे बघा आम्ही इथे सर्च करून दाखवलेलं आहे इग्नाइट पाठशाला. तुम्हाला वाटलं सर तुम्ही स्पेलिंग सुद्धा लिहून घेऊ शकताय. इग्नाइट पाठशाला तुम्ही सर्च केलं की त्याच्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे, मग इग्नाइट पाठशालाचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं. आता हे जे ऍप्लिकेशन आहे हे तुम्ही अजून कसं ओळखू शकताय? तिथे जर तुम्ही फक्त इग्नाइट पाठशाला टाकलं ना तुम्हाला वेगळे वेगळे ऍप्लिकेशन्स येतात. ठीक आहे, आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला असा लाल रंगाचा लोगो दिसेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने पांढऱ्या रंगाची पेन्सिल काढलेली दिसेल. ठीक आहे, तो हे आपल्या अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, इग्नाइट पाठशालाचं ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, इन्स्टॉल झालं. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन केल्यावर तुम्हाला असा रजिस्ट्रेशनचा फॉर्म बघायला मिळेल. ज्यांनी पहिल्यांदा लॉग इन केलेलं आहे किंवा तुम्ही आत्ताच पहिल्यांदा डाउनलोड केलेला आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस
आणि एक काहीतरी पासवर्ड तुम्हाला स्वतःला तयार करून इथे तो टाकावा लागेल. तुमची स्टेट म्हणजे आता आपण महाराष्ट्रीयन आहोत त्याच्यामुळे इथे आपल्याला महाराष्ट्र घ्यावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे आय अग्री विथ द टर्म्स हे जे आहे ना इथे टिक करायचं आहे आणि मग तुम्हाला म्हणावं लागेल रजिस्टर. रजिस्टर झालं की मग तुम्हाला येणार लॉग इन पेज. ठीक आहे, बऱ्याच वेळेला लॉग इन पेज न येता डायरेक्टली तुम्ही एंटर करून जातात. ठीक आहे, पण बऱ्याच वेळेला काय होतं लॉग इन पेज जे आहे ते लॉग इन पेज दिसतं. ठीक आहे, दिसलं तरी ओके, नाही दिसलं तरी घाबरून जाऊ नका. ठीक आहे, तो लॉग इन पेज दिसला. आता मागच्या याच्यामध्ये आपण ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकला होता बघा, इथे ईमेल आयडी आणि इथे पासवर्ड असे हे दोन गोष्टी ज्या आपण टाकल्या होत्या त्या आपल्याला इथे परत टाकायच्या आहेत. तुम्हाला आता इथे नवीन पासवर्ड क्रिएट करावा लागणार आहे. या ठिकाणी तुमचा जो जीमेल, आता एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला की समजा माझं नाव जयश्री आहे. ठीक आहे, माझा जीमेल असेल jyashree@gmail. हा माझा रेग्युलरचा जीमेल आयडी आहे. ओके, हा मी इथे टाकला. आता इथे पासवर्ड टाकताना तुम्हाला तुमचा जो जीमेलचा पासवर्ड आहे तो टाकायचा नाहीये. इथे तुम्ही काहीतरी नवीन पासवर्ड क्रिएट करून टाकू शकताय. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पासवर्ड क्रिएट करून तिथे टाकायचा आहे. नवीन काहीतरी टाकायचं आहे. तुमचं जे रेग्युलर वाला पासवर्ड आहे तो तिथे टाकू नका. ठीक आहे, मग तो पासवर्ड मात्र आता इथे टाकायचा. जो तिथे टाकला होता तोच तुम्हाला इथे पण टाकायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला अशा पद्धतीने 3 टॅब्स दिसणार आहेत. पहिला जो टॅब आहे तो नवोदय परीक्षेचा आहे, दुसरा स्कॉलरशिप परीक्षेचा आहे आणि तिसरा इथे म्हणजे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशनचा आहे. ठीक आहे, तर आता आपण काय बघतोय, आता आपण स्कॉलरशिपची जी बॅच आहे ती कशी विकत घ्यायची ते बघतोय. बरोबर, स्कॉलरशिपची परीक्षा याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की बघा अशा पद्धतीने तुमचं होम पेज जे आहे ते होम पेज ओपन होणार आहे. होम पेज ओपन झालं की हा कोर्सेसचा जो पार्ट आहे ना, हा कोर्सेसच्या पार्टवर अगदी पहिलाच आहे बघा कोर्सेस, त्या कोर्सेसवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. कोर्सेसवर क्लिक केलं की तुम्हाला असे बरेचसे कोर्सेस, आता इथे खूप मोठी लिस्ट येते. ठीक आहे, तो असे बरेचसे कोर्सेस तुम्हाला इथे बघायला मिळतील. आमचे 4थीचा स्कॉलरशिपचा आहे, 7वीचा स्कॉलरशिपचा आहे, 5वीचा स्कॉलरशिपचा आहे, 8वीचा स्कॉलरशिपचा आहे. ठीक आहे, तो अशा स्कॉलरशिपचे आपल्याला सगळे कोर्सेस इथे बघायला मिळतील. ओके, आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर स्कॉलरशिप परीक्षा 2025 दिसतंय. इथे पण स्कॉलरशिप परीक्षा 2025 दिसत आहे. आपल्याला 2025ची बॅच घ्यायची नाहीये. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवाल, आपल्याला स्कॉलरशिप परीक्षा 2026 या बॅचेस घ्यायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तो 2026 जिथे असेल त्या बॅचवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग आता तुमचा पाल्य 4थीला आहे की 7वीला आहे त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून 4थीचं दाखवते. सेम प्रोसेस 7वीसाठी सुद्धा आहे. ठीक आहे, तो 4थीच्या याच्यावर जर समजा इथे क्लिक केलं, ठीक आहे, इथे आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे ओपन होतं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला 4थी स्कॉलरशिप परीक्षा 2026 बघा इथे पण दिसतंय ना, 4थी स्कॉलरशिप परीक्षा. त्याच्यानंतर इथे न्यू बॅच म्हणून येईल, त्याच्यावरही तुम्हाला लक्षात येईल की ही नवीनवाली जी बॅच आहे जी 12 तारखेला येणार आहे ती बॅच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे कुपन अप्लाय करायचं आहे आणि बाय नाव म्हणायचं आहे. ओके, बाय नाव केल्यानंतर तुम्हाला तिथेच ऍक्च्युली बाय नावच्या आधी तुम्ही इथे जर समजा हे स्क्रोल केलं असं, आता हे स्क्रीनशॉट काढलेले आहेत त्याच्यामुळे ते स्क्रोल होणार नाही, पण तुम्ही जर समजा स्क्रोल केलं तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे खाली अशी सगळं डिस्क्रिप्शन दिसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कळेल बॅच कधी सुरू होते, विषय कुठले कुठले घेतले जाणार आहे, शिक्षक कोण कोण असणार आहे, कुठला विषय कोण शिकवणार आहे. जसं गणिताचा जो विषय आहे, गणिताचा विषय शिकवण्यासाठी आमच्याकडे योगेश बोबडे सर आहे, बाबू गायकवाड सर आहेत, क्षीरसागर सर आहेत, गुलशन बेलदार सर आहेत, अभिजित जाधव सर आहेत. ठीक आहे, मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीचा जो पेपर असतो त्याच्यासाठी योगेश बोबडे सर आहेत, बापू गायकवाड सर आहेत, क्षीरसागर सर आहेत, अभिजित जाधव सर आहेत. मराठीसाठी विजय शेळके सर आहेत आणि आरती मॅडम आहेत. इंग्लिशसाठी सीमा मॅडम आहेत. ठीक आहे, तो असे एवढे सगळे शिक्षक आपल्याकडे अवेलेबल आहे. आता ही जी बॅच आहे मग तुम्हाला ऍट द एंड खाली जाऊन बाय नाव करायचं आहे. ठीक आहे, मग आता बाय नाव केलं की तुम्हाला ह्या अशा पद्धतीने येईल. ठीक आहे, इथे बघा आता काय झालं, कुपन अप्लाय झालं ना, न्यू इयर 2026. हे न्यू इयर 2026 कुपन ऍड झाल्यानंतर बॅचची किंमत जी आहे ती फक्त 384 रुपये झालेली आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, QR पेमेंट करणार. बरोबर, मग आता
ऑनलाईन करायचं आहे, QR पेमेंटवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने QR येईल. ठीक आहे, ह्या QR कोडवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, हा जो QR कोड आहे हा तुमचा 4-5 मिनिटांसाठी चालू राहतो. त्याला तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या फोनपे वरनं करू शकताय किंवा जीपे वरनं करू शकताय किंवा पेटीएम वरनं करू शकताय. याला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर, पेमेंट फायनल झाल्यानंतर तुमची बॅच जी आहे ती तुमची विकत घेतली जाईल. ठीक आहे, मग आता बॅच घेतल्यानंतर काय दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये, तर बॅच घेतल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सगळं वेगळे वेगळे टॅब्स दिसणार आहेत आतमध्ये. ठीक आहे, लाईव्हच्या याच्यामध्ये तुम्हाला लगेच आत्ता काही दिसणार नाही. 12 तारखेपासून आपल्याला ते लाईव्ह मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या दिसायला सुरुवात होईल. कंटेंटच्या याच्यात सुद्धा तुम्हाला आत्ता लगेच काही खूप दिसणार नाहीये, परंतु बॅच आपली सुरू झाली की त्याच्यानंतर हे सगळेच्या सगळे टॅब्स जे आहेत ते टॅब आपले ओपन होतील. ठीक आहे, आता याच्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर पेपर 1 आणि पेपर 2चे जे लेक्चर्स आहेत, आपले जे काही लेक्चर्स होणार आहेत ते लेक्चर्स आपले इथे असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर अभ्यासक्रम जो आहे, अभ्यासक्रमच्या याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं जे काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमाचा PDF पण बघायला मिळतील आणि त्याचं जे काही शिक्षकांनी विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण पण बघायला मिळेल. त्याच्यात सोबत तुम्ही तसंच बघा, इथे अभ्यासक्रम विश्लेषण तुम्हाला बघायला मिळेल. डेमो लेक्चर्स जे आहेत ते डेमो लेक्चर्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. पेपर 1 मध्ये आपले 2 पेपर असतात, ते तिथे क्लिक केलं की तुम्हाला प्रथम भाषा आणि गणित अशा पद्धतीने 2 दिसतील. त्याच्यानंतर पेपर 2 तुम्ही ओपन केला की तुम्हाला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीने दिसेल सगळं. ठीक आहे, वीकली टेस्ट ज्या आहेत त्या ठिकाणी तुमच्या टेस्ट सिरीज ज्या वेळेला सुरू होतील त्या टेस्ट सिरीज तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आता इथे तुम्हाला हे जे व्हिडिओचे नंबर दिसतात ना, 75 व्हिडिओ, 55 टेस्ट, 86 व्हिडिओ, 10 टेस्ट, 1 व्हिडिओ, 1 टेस्ट, हे सगळं ऍक्च्युअली आमच्या जुन्या बॅच मधलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे आता हे भरलेलं दिसतंय. परंतु तुम्ही ज्या वेळेला नवीन बॅच विकत घ्याल ती बॅच अजून लॉन्च झालेली नसल्यामुळे तुम्हाला इथे ह्या सगळ्या गोष्टी दिसणार नाहीत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही ही बॅच जी आहे ती बॅच विकत घेऊ शकतात. बघा, हे तुमचे विषय आहेत, प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. हे सगळं तुम्हाला पेपर 1 वर क्लिक केलं की हे 2 दिसतील आणि पेपर 2 वर क्लिक केलं की हे 2 दिसतील. अशा पद्धतीने 4 विषय जे आहेत ते तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे, तो तुम्ही बॅच जास्तीत जास्त लोकांनी विकत घ्या, लवकरात लवकर घ्या, कारण की 25% ची ऑफर जर निघून गेली तर नंतर तुम्हाला पुन्हा ती ऑफर मिळणार नाही. ऑफर चालू आहे तोपर्यंत त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. जर विद्यार्थी बघत असतील तर तुमचे जे कोणी क्लासमेट्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा बॅच विकत घेता येईल, ते सुद्धा पास होतील. आपल्याला आनंदाच, जास्तीत जास्त विद्यार्थी पास झाले तर. थँक्यू.